नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 12 फेब्रुवारी बघा, सर्वात मोठी अपडेट आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. 12 फेब्रुवारीची सर्वात मोठी खुशखबर आहे सर्व महिलांसाठी. आत्ताची सर्वात मोठी बातमी 12 फेब्रुवारी बघा, आजपासून सुरू होणार आहे. तुम्हाला पैसे यायला आजपासून सुरुवात होणार आहे. त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 12 फेब्रुवारीची सर्वात दमदार अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे. पाहू शकता बघा, 4,500 रुपये पण भेटणार आहेत आणि 1,500 रुपये पण तुम्हाला मिळणार आहेत. आता 4,500 रुपये कोणत्या महिलांना, 1,500 रुपये कोणत्या महिलांना, ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल, महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल होईल. कारण पाहू शकता बघा, 12 फेब्रुवारीची सर्वात दमदार अपडेट आपण पाहणार आहोत. ज्या फेब्रुवारीच्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत, तर तेच पैसे तुम्हाला आजपासून सुरुवात होणार आहे का, त्याची पण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, आजपासून सुरू संपूर्ण माहिती समजून सांगणार आहे. संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो, तर संपूर्ण पुरावा पण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे. तर थोडाही वेळ वाया न घालवता नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो, तर संपूर्ण माहिती आपण पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो बघा, मुंबई राज्यात आगामी कालावधीत 1 कोटी लखपती दीदी करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. सध्या राज्यात 18 लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत ही संख्या 25 लाखांपर्यंत नेली जाईल. बघा, मार्चपर्यंत लखपती दीदी केलं जाणार आहे, म्हणजेच लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्या लाडक्या बहिणींना लखपती केलं जाणार आहे. त्याचाच या ठिकाणी संकल्प जो आहे तो सरकारने घेतलेला आहे. सध्या राज्यामध्ये 18 लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत ही संख्या 25 लाखांपर्यंत नेली जाईल. आता कोणत्या महिलांना लखपती बनायचं आहे बघा, कोणत्या महिलांना लखपती बनायचं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लखपती लिहून पाठवा. तुम्हाला लखपती बनायचं आहे का, कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. कारण राज्य सरकारने संकल्प केलेला आहे आणि 25 लाखांपर्यंत ही संख्या नेणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पण जर लखपती बनायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा. लखपती बनणे म्हणजेच काय, तर तुम्ही तुमच्याजवळ स्वतःचं लाखाचं उत्पन्न असेल अशा पद्धतीने तुम्ही लखपती बनणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना लखपती बनायचं आहे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लखपती दिदी लिहून पाठवायचं आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केले. पाहू शकता बघा, स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे तुम्हाला जर लखपती बनायचं असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लखपती दिदी बनायचं आहे असं कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे, कारण तुम्हाला लखपती बनवलं जाणार आहे. सरकारने संकल्प केलेला बघा, राज्य सरकारचा संकल्प आहे. सध्या राज्यात 18 लाख लखपती दिदी असून मार्चपर्यंत ही संख्या 25 लाखांपर्यंत नेली जाईल. तर मार्चपर्यंत 25 लाखांपर्यंत ही संख्या नेली जाणार आहे. त्यामध्ये तुमचा पण समावेश असला पाहिजे, तुम्ही पण लखपती बनलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आता पुढे पहा महत्त्वाची माहिती. तर ग्रामविकास आणि पंचायत राज विभागांमार्फत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने 11 ते 23 फेब्रुवारी दरम्यान येथील वांद्रे कुर्ला संकुलात महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. बघा, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते जे उद्घाटन झालं त्यावेळेस ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदी ही योजना आणली. बघा, स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ही लखपती दिदी योजना आणली आहे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना लखपती दिदी म्हटलं जाते. म्हणजेच काय, तर तुमचं वार्षिक उत्पन्न, आता जर समजा तुमचं वार्षिक उत्पन्न हे कमी असेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न हे 1 लाखांपेक्षा जास्त व्हावे अशा पद्धतीने जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला लखपती दिदी लिहून पाठवायचं. बघा, त्यांना लखपती दिदी म्हटलं जातं. आज महाराष्ट्रात 11 लाखांपेक्षा जास्त लखपती दिदी आहेत. लवकरच 25 लाख महिलांना लखपती दिदी करण्याचा सरकारचा संकल्प आहे. तर बघा, सरकारने संकल्प घेतलेला आहे लखपती दिदी करण्याचा. तुम्हाला पण वाटतंय का तुम्ही पण या 25 लाख महिलांमध्ये लखपती व्हावं? तुमचं वार्षिक उत्पन्न हे 1 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लखपती दिदी म्हटलं जातं. म्हणून तुम्हाला जर लखपती दिदी व्हायचं असेल तर तुमचं पण वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त सरकार करणार आहे, त्यासाठी तुम्हाला मदत होईल. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लखपती दिदी लिहून पाठवा. तुम्हाला वाटतंय का तुम्ही लखपती दिदी झाला पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा.
याशिवाय नजीकच्या कालावधीत 1 कोटी महिला लखपती दिदी करण्याचा आमचा निर्धार आहे. बघा, 1 कोटी महिला पण लवकरच करणार आहे सरकार. बचत गटांच्या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली आहे. राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी, लाडकी बहीण योजना, एसटीमध्ये प्रवास सवलत यासह अनेक महिला सक्षमीकरणाच्या योजना आणल्या आहेत. लाडका भाऊ म्हणून लाडक्या बहिणींच्या विकासासाठी सदैव पाठीशी राहणार असल्याची ग्वाही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उपस्थित महिलांना दिली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेशजी कदम, विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, उमेदचे मुख्य परिचालन अधिकारी परमेश्वर राऊत यांच्यासह राज्यभरातून बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या. बघा, राज्यभरातून सर्व बचत गटांच्या ज्या महिला आहेत त्या उपस्थित होत्या. महालक्ष्मी सरस हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम असल्याचे सांगत देवेंद्रजी फडणवीस म्हणाले, उमेदच्या माध्यमातून महालक्ष्मी सरस हा राज्यभरात महिला बचत गटांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम झाला आहे. महिला बचत गटांची उत्पादने खूप चांगली असतात, पण यांच्या विक्रीसाठी खूप उपाययोजना ज्या आहेत त्या कराव्या लागतात. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद अभियानाच्या माध्यमातून बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्री व्यवस्थेसाठी टप्प्याटप्प्याने मॉल उभारण्यात येणार आहेत. बघा, तुम्ही जे तयार केलेलं उत्पादन असेल ते विकण्यासाठी तर त्याच्यासाठी टप्प्याटप्प्याने मॉल उभारले जाणार आहेत. आता यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. राज्यभरातील बचत गटांना हक्काचे विक्री साधन उपलब्ध व्हावे यासाठी प्रायोगिक तत्वावर राज्यातील 10 जिल्ह्यात प्राथमिक स्तरावर 10 उमेद मॉल उभारण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट केले. बघा, तुम्ही जर बचत गटांमध्ये असाल तर बचत गटांमध्ये जे काही काम केलं जातं, उत्पादन केलं जातं, तर ते विक्री होण्यासाठी या ठिकाणी उमेदच्या मार्फत 10 जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर 10 जे उमेदचे मॉल आहेत ते उभारण्यात येणार आहेत. म्हणजे जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं वार्षिक उत्पन्न जे ते 1 लाखांपेक्षा जास्त व्हावं. 1 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न झालं तर तुम्ही लखपती दिदी त्या ठिकाणी होऊ शकतात. आता फेब्रुवारीच्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आपण या ठिकाणी पाहूया. बघा, तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी खुशखबर. लाडकी बहीण योजना राज्यभरातील अनेक महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे. जरी ती राज्याच्या तिजोरीवर मोठा भार टाकत असली तरी आता चर्चा आहे की दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयांमध्ये वाढ करून ती 2100 रुपये होणार आहे. बघा, 2100 रुपये पण होणार आहे. रक्कम 2100 रुपये पण तुमची होणार आहे. बरं, 2100 रुपये होण्यासाठी 600 रुपयांची वाढ होणार आहे. आणि तुमची मागणी महत्त्वाची आहे. ज्या महिलांना 2100 रुपये पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये लिहून पाठवायचे. पुढे पहा, अर्थात विधानसभा निवडणूक जी आहे ती 2024मध्ये केल्या जाणाऱ्या प्रचारापासून हीच चर्चा आहे. राज्य सरकारनेही अनेकदा त्याबाबत सकारात्मकता दर्शवली. प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर प्रत्यक्षात मात्र अजून तरी ती वाढ झाली नाही. असे असले तरी पुढच्या काहीच दिवसांमध्ये त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने त्यासाठी तारीख आणि मुहूर्तही ठरवल्याचे समजते. बघा, राज्य सरकारने तारीख आणि मुहूर्तही ठरवलेले आहे. त्यामुळे तुमचे 2100 रुपये रक्कम होणार आहे. तर ज्या महिलांना 2100 पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. लाभाची रक्कम वाढणार? प्रश्नचिन्ह आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढच्या महिन्यापासून सुरू होत आहे. म्हणजेच काय, तर विद्यमान वर्षातील मार्च महिन्यातील पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. बघा, आता 1 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे. म्हणजेच काय, तर महिन्याच्या शेवटी सुद्धा पूर्ण तयारी जी आहे, अर्थ खातं जे ते पूर्णच्या पूर्ण बजेट बनवण्याच्या मागे असेल, बजेटची तयारी करत असेल. कशा पद्धतीने त्या ठिकाणी कोणता पैसा किंवा कोणता जो काही निधी आहे तो कोणत्या ठिकाणी वापरला जाईल, कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला इन्कम आहे पैशांची, कशा पद्धतीने आपल्याला तो निधी जो आहे तो त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे, संपूर्ण त्या ठिकाणी जे अर्थ खातं आहे ते नियोजन करत असेल. अर्थ खात्याचं नियोजन होत असतानाच आता महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींचा हप्ता पण द्यायचा आहे. आता हा जर हप्ता बघा, संपूर्ण जे अर्थ खातं आहे त्या ठिकाणी आता नियोजन करण्यामध्ये असेल, कशा पद्धतीने पैसे येतील, कशा पद्धतीने ते त्या ठिकाणी वाटप केले जातील, संपूर्ण ते नियोजन त्या ठिकाणी सुरू असेल. त्याच पद्धतीने आता लाडक्या बहिणींचा पैसे द्यायचे, लाडक्या बहिणींचा हप्ता द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो फेब्रुवारीचा हप्ता द्यायचा आहे. ठीक आहे. आता फेब्रुवारीचा हप्ता देत असताना हा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर दिला जाणार आहे. म्हणजेच काय, तर बघा, हा हप्ता तुम्हाला केव्हाही, म्हणजे जर आपण पाहिलं तर आजही तुम्हाला जमा होऊ शकतो. त्याचं काय कारण आहे? मुख्य कारण म्हणजे 1 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे. आता कुठलेही कार्यक्रम करायचा असेल तर आपण अगोदर तयारी करत असतो. त्याच पद्धतीने 1 मार्चला अर्थसंकल्प सादर करायचा आहे. म्हणजे त्याच पद्धतीने त्याचं नियोजन जे ते आता सुरू झाले. आता त्या कामामध्ये अर्थ खातं व्यस्त असल्यामुळे हा जो काही निधी तो तुम्हाला लवकर दिला जाणार आहे. शेवटी दिला जाणार नाही. हा निधी तुम्हाला लवकर दिला जाईल. आणि आपण जर पाहिलं तर 15 फेब्रुवारीच्या अगोदरच तुम्हाला जो काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. आता 15 फेब्रुवारीला जर निधी जमा व्हायला सुरुवात होईल तर ती नेहमी निधी जो आहे, पैसे जे ते तुम्हाला अगोदरच जमा होतात. 3-4 दिवस पैसे जमा व्हायला लागतात. त्यामुळे तुम्हाला हा जो काही निधी आहे तो आजपासूनही वाटप होऊ शकतो. आजपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे ज्या महिलांना SMS येतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये SMS आले सांगायचे. ज्यांना पैसे येतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा पैसे आले, आणि ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचं. म्हणजे सर्वांना समजून जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी
सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.